तर आधुनिक भारताचा इतिहास ह्या विषयातील युरोपियन व्यापारी कंपन्यांचे भारतामध्ये झालेले आगमन ह्या धड्याचा आपण अभ्यास करू. तर आता परीक्षेच्या दृष्टीने ह्या धड्यातील आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर त्या आहेत, सर्वात पहिला आहे युरोपातील कंपन्यांचा भारतात येण्याचा व जाण्याचा क्रम. दुसरा आहे त्यांच्या पहिल्या वखारी कुठे होत्या आणि कोणत्या वर्षी स्थापन झाल्या. तिसरा आहे भारतात पहिला येणारा युरोपियन कोण. तर ह्याबद्दल आपण अधिकची माहिती पाहू. तर आता भारतात येणारी पहिली कंपनी कोणती, तर ती होती पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी. ती आली 1498ला आणि ते होते पोर्तुगालचे. दुसरे आले ते होते डच, ते आले 1602ला आणि ते होते नेदरलँडचे. तिसरी होती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, ती आली 1608ला आणि ते होती इंग्लंडची. चौथी होती डेन ईस्ट इंडिया कंपनी, ती आली 1616ला आणि ते होते डेन्मार्कचे. पाचवी होती ती होती फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, ते आले 1664ला आणि ते होते फ्रान्सचे. आता पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी ही भारतात सर्वात पहिल्यांदा येणारी युरोपियन कंपनी होती. आता हे भारतात कसे आले, तर हे पोर्तुगीज जे होते ते पहिल्यांदा युरोपमधून, जो भूमध्य समुद्र आहे, युरोप आणि आफ्रिका, हा आफ्रिका आणि हा युरोप यांच्यामध्ये जो हा भूमध्य समुद्र आहे, तिथून ते लोक याचे इस्तंबुलला म्हणजे कॉन्स्टँटिनोपलला, आणि तिथून मग ते लोक एक तर भूमार्गे भारतात प्रवेश करायचे किंवा समुद्रातून भारतात प्रवेश करायचे. पण पुढे 1453ला काय झालं की तुर्क जे होते त्या लोकांनी ह्या कॉन्स्टँटिनोपल जिंकलं आणि मग युरोपियन व्यापाऱ्यांचा हा जो खुशकीचा मार्ग होता, म्हणजे जो सोपा, जो जवळचा मार्ग होता, तो बंद केला. आणि त्यानंतर फक्त ह्या मार्गावर तुर्क, व्हेनिस आणि जेनिवाचे जे व्यापारी होते त्यांचं राज्य चाललं. पुढे आपण पाहू, आता हा जो खुशकीचा मार्ग होता तो आता बंद झाला. आता नवीन मार्ग शोधणं हे गरजेचं होतं. तर त्यासाठी आता समुद्री मार्ग नवीन शोधायचा, तर त्यासाठी पुढाकार घेतला परत पोर्तुगीजांनी. पोर्तुगीज आणि स्पेन हे तेव्हा एकत्र राज्य होतं. आता जो सगळ्यात पहिला पोर्तुगीज खलासी निघाला भारताकडे आला तो होता बार्थोलोम्यो डायस, आणि तो निघाला 1486ला. तर आता बार्थोलोम्यो डायस जो होता तो पोर्तुगालमधून निघाला इथून. तो इथून आला तो दक्षिण आफ्रिकेला जे केप ऑफ गुड होप आहे, म्हणजे ज्याला उत्तम अशा द्वीप असेही म्हणतो आपण, तिथपर्यंतच तो पोचला. त्याच्या पुढे काय तो गेला नाही. तर हा प्रवास होता बार्थोलोम्यो डायसचा. त्याचं वर्ष लक्षात ठेवा आणि तो कुठल्या देशाचा होता तेही लक्षात ठेवा. तो होता पोर्तुगालचा. पुढे आहे दुसरा जो निघाला तो होता कोलंबस. कोलंबस होता स्पेनचा आणि तो निघाला 1494ला. आता कोलंबस निघाला हे जे पालोसचे क्षेत्र आहे स्पेनचं, तिथून तो निघाला होता भारतासाठी. पण तो जाऊन पोहोचला अमेरिकेला. अमेरिकेचा जे क्युबा आणि बहामास जे द्वीप आहेत तिथे जाऊन पोहोचला. तर आता कोलंबसलाही भारताचा मार आता या कोलंबसलाही भारताचा काही मार्ग मिळाला नाही. तर तिसरा पोर्तुगाल खलाशी जो होता तो होता वास्को द गामा, आणि तो निघाला 1498ला. तर तो पोर्तुगालवरून निघाला आणि तो आला केप ऑफ गुड होपला दक्षिण आफ्रिकेला. तिथून त्याने वळसा मारून तो पोचला अरबी समुद्र, आणि अरबी समुद्रातून तो पोचला कालिकत, जिथे आजचं केरळ आहे, केरळ. तर तो भारतात दोन वेळा आला. एकदा आला, पहिल्यांदा आला तो होता 1498ला आणि दुसऱ्यांदा आला तो होता 1502ला. तर वास्को द गामा कालिकत केरळला आला. तेव्हाचा राजा होता झामोरीन. तर त्याने तेव्हा त्याकडून तिथे कोचीन, केरळमध्ये कालिकतमध्ये कोचीन हे ठिकाण आहे, तिथे त्याने आपली पहिली वखारत स्थापन केली. ती होती 1503ला.
तर आता पोर्तुगीज कालिकतला आले, त्यांनी आपली पहिली वखार स्थापन केली. आता त्यानंतर त्यांनी काय काय भारतात केले ते आपण पाहू. तर पोर्तुगीजचा जो पहिला व्हायसराय होता तो होता फ्रान्सिको डी अल्मेडा. त्याचा कार्यकाळ होता 1505 ते 1509चा. त्याच्या कार्यकाळात काय जास्त काय झालं नाही. पुढे होता अफान्सो दे अल्बुकर्क. अफान्से द अल्बुकर्क जो होता त्याचा कार्यकाळ होता 1509 ते 1515चा. तर हा जो अफान्सो दे अल्बुकर्क होता, तर त्याला पोर्तुगीजांचा भारतात खरा संस्थापक असेही म्हणायचे. का? तर त्याने 1510ला विजापूरचा जो आदिलशाह होता, विजापूरचा आदिलशाह, त्याच्याकडून गोवा जिंकून घेतलं. परत पुढे त्याने हार्मोस आणि मालाका हे क्षेत्रही जिंकले. ह्याचबरोबर त्याने पोर्तुगीजांना भारतीयांशी विवाह संबंध प्रस्थापित करण्याची सूट दिली. तसेच भारतीयांना सुद्धा सेनेमध्ये त्यांना प्रवेश दिला, पोर्तुगीज सेनेमध्ये. पुढे आहे तिसरा जो व्हायसर आहे त्यांचा, तो आहे नुनो दा कुन्हा. त्याचा कार्यकाळ आहे 1529 ते 1535चा. आता या नुनो दा कुन्हाच्या कार्यकाळात काय काय महत्वाचं झालं, तर 1503ला नुनो दा कुन्हाने गोवा ही पोर्तुगीजांची राजधानी घोषित केली भारतात. पुढे 1535ला त्याने गुजरातचा मेहमूद बेगडा होता, त्याच्याकडून मुंबई आणि दीव दमण जिंकले. पुढे आता पोर्तुगीजांनी भारतात काय काय महत्वाच्या काय गोष्टी केल्या ते पाहू आपण. तर पहिल्यांदा सगळ्यात 1556ला गोवा येथे पोर्तुगीजांनी प्रिंटिंग प्रेस म्हणजे छापखाना स्थापन केला सगळ्यात पहिला. पुढे तसेच त्यांनी जहाज निर्माण करण्याचे कारखाने स्थापन केले गुजरात आणि कालिकत येथे. तसेच त्यांनी भारतात तंबाखू आणि बटाट्याची शेती सुद्धा सुरू केली. आणि पोर्तुगीज गवथली शेती म्हणजे स्थापत्यकला, पोर्तुगीज स्थापत्यकलेची सुरुवात केली भारतात त्यांनी. तथा पोर्तुगीजानंतर आले डच, डच ईस्ट इंडिया कंपनी. तर डच ईस्ट इंडिया कंपनी होती नेदरलँडची. तर आता डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली 1602ला. 1602ला डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली. मग जो नेदरलँडचा जो शासक होता तेव्हाचा, त्यांनी त्यांना 21 वर्षाची सनद दिली, म्हणजे 21 वर्षाची परवानगी दिली की तुम्ही जाऊन भारत आणि भारताच्या आजूबाजूचे क्षेत्र आहे त्याच्याशी व्यापार करा करून. आता जे पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी होती, तर ती भारतात आली होती 1498च्या आसपास. 98, आता 1498 ते 1602 जवळजवळ 100 वर्षाचा काळ आहे. आता हा जो पोर्तुगीजांनी युरोप ते भारत हा जो समुद्री मार्ग होता त्याच्यावर त्यांनी जवळजवळ 100 वर्ष राज्य केलं. आता ह्यातून डच ईस्ट इंडिया कंपनीला कसा चान्स भेटला भारतात याचा, तर त्याची सुरुवात कशी झाली, तर 1578ला पोर्तुगीजांचा जो राजा होता त्याचा मृत्यू झाला. आणि मग त्याची जी गादी होती, त्या पोर्तुगीजच्या राजाला मुलगा नव्हता, मूलबाळ नव्हतं कोण. तर 1580ला पोर्तुगाल आणि स्पेन ह्या दोघांमध्ये त्या गादीवरून भांडणं सुरू झाली. आणि मग ह्या भांडणातच हा जो समुद्री मार्ग होता त्याच्यावर दुर्लक्ष झालं त्यांचं, आणि हा चान्स घेतला डच ईस्ट इंडिया कंपनी आणि ते पोचले भारतात कर्नाटकमध्ये. तर त्यांनी भारतात 1605ला सगळ्यात पहिली वखार स्थापन केली, ती होती कर्नाटक मसुलीपट्टणम येथे. पुढे त्यांनी चिंचोरा बंगाल आणि पुलिकत तमिळनाडू इथे 2 वखारी स्थापन. त्यांनी भारतात महत्वाचं काय केलं असं लक्षात ठेवण्यासारखं ते आहे, तर त्यांनी बंगाल जे चिंचुरा आहे, जी त्यांची वखार होती, तिथे त्यांनी गुस्तावोस किल्ला स्थापन केला. हा गुस्तावोस किल्ला. आणि तमिळनाडू पुलिकत इथे त्यांची वखार होती, तर तिथे त्यांनी डच पगोडा सोन्याची नाणे ह्याची सुरुवात केली. पुढे 1759ला बेदारची लढाई झाली, ती झाली इंग्रज आणि डच यांच्यामध्ये. कशावरून, तर भारतामध्ये जे व्यापारी सत्ता जी होती स्थापन करायला, म्हणजे व्यापारी एकाकीकरण त्यांना करायचं होतं, तर त्यासाठी डच आणि इंग्रज यांच्यात युद्ध झालं आणि ह्या युद्धात डच हरले. मग त्यांनी आपल्या स्वतःच्या वखारी इंग्रजांना विकल्या आणि ते भारत सोडून निघून गेले. पुढे आहे इंग्रज, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी.
ते होती इंग्लंडची. आता हे ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ब्रिटिशची, इंग्लंडची ईस्ट इंडिया कंपनी आहे, ती स्थापना झाली 31 डिसेंबर 1600 ला. तारखा लक्षात ठेवा, पेपरात येण्याची शक्यता आहे. ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली 31 डिसेंबर 1600 ला. तर ही स्थापना झाली इंग्लंडमध्ये, यांची स्थापना झाली इंग्लंडमध्ये. आता इंग्लंडची जी राणी होती तेव्हाची, ती होती एलिझाबेथ टेलर पहिली. तर तिने यांना 15 वर्षे सनद दिली की जाऊन भारत आणि आसपासच्या राज्याशी तुम्ही व्यापार करा. तर आता हे ईस्ट इंडिया कंपनीचा माणूस जो होता कॅप्टन हॉकिन्स, तो 1608 ला पोहोचला सुरतला. तेव्हा सुरतचा जो शासक होता तो होता मुघल शासक जहांगीर हा. तर त्याने त्याकडून त्या व्यापाराची परवानगी मागितली 1608 ला. त्याचबरोबर त्यांनी पहिली वखार स्थापन केली सुरतमध्येच. त्याचं बांधकाम पूर्ण झालं, त्याची परवानगी भेटली त्यांना 1612च्या आधीच, पण त्यांचं बांधकाम पूर्ण झालं 1612 ते 1613 पर्यंत. 1613ला त्यांची वखार बांधून पूर्ण झाली होती. पुढे आता इंग्रजांबद्दल महत्वाचं काय, तर त्यांची दक्षिण भारतातील पहिली वखार ती कुठे, तर ती मसुलीपट्टणम. पूर्व भारतातील पहिली वखार कुठे, तर बालासोर. बंगाल क्षेत्रातील पहिली वखार कुठे, तर हुबळी येते. तसंच त्यांनी 1639ला मद्रासमध्ये सेंट जॉन किल्ला बांधला. 1668ला त्यांनी मुंबई जिंकली, म्हणजे मुंबई आपल्या ताब्यात घेतली. आणि 1670ला कलकत्ता येथे त्यांनी फोर्ट विलियम किल्ला बांधला. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे आहे आता आधुनिक मुंबईचा शिल्पकार, म्हणजे जे इंग्रज आहेत, महत्वाचे इंग्रज. तर आधुनिक मुंबईचा शिल्पकार म्हणून जर कोणाला ओळखलं जातं तर तो आहे गेरड ऑगियार, ज्याला मुंबईचा संस्थापक असंही म्हणतात. पुढे आधुनिक कलकत्त्याचा शिल्पकार तर जॉब चार्नोक. तर आधुनिक मद्रासचा शिल्पकार तो आहे फ्रान्सिस डे. आणि मग 1947 तारीख सगळ्यांना लक्षात असेल, त्यांनी भारत सोडला. तर आता चौथी कंपनी भारतात येणार कोणती, तर ती आहे डेन ईस्ट इंडिया कंपनी. तर डेन ईस्ट इंडिया कंपनी होती डेन्मार्कची. तर त्यांच्याबद्दल लक्षात ठेवण्यासारखं जास्त काही नाही, तर फक्त 1616ला डेन ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली. स्थापना झाल्यानंतर 1620ला ते त्रेकोबार तमिळनाडू येथे आले आणि त्यांची तिथे पहिली वखार होती. डेन व्यापाऱ्यांची पहिली वखार कुठे, तर त्रेकोबार तमिळनाडू. पुढे त्यांनी मग 1845ला आपल्या सगळ्या वखारी इंग्रजांना विकल्या आणि आपलं भारत सोडून निघून गेले. तर डेन गेल्या तर पाचवे जे होते, म्हणजे सगळ्यात शेवटची कंपनी भारतात येणारी, ती होती फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. ते होते फ्रान्सचे. तर 1664ला फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली. तर त्यांनी 1668ला सुरत येथे त्यांनी त्यांची पहिली वखार स्थापन केली. सुरत बरोबरच त्यांनी सुरतच्या मागे मागेच माहे, करायकल, पॉंडिचेरी, चंद्रनगर आणि मसुलीपट्टणम येथे त्यांनी त्यांच्या वखारी स्थापन केल्या. तर त्या फ्रेंच जे होते त्यांच्यात लक्षात ठेवण्यासारखं नाव फक्त हे एकच, फ्रान्सिस मार्टिन. तो 1673ला पॉंडिचेरीचा गव्हर्नर होता, त्याला पॉंडिचेरीचे संस्थापक असेही म्हणतात. मग जे 1763 जे कर्नाटक युद्ध आहे, त्यात फ्रेंच विरुद्ध इंग्रज युद्ध झालं आणि फ्रेंच हरले आणि ते सुद्धा भारत सोडून निघून गेले.